नमस्कार मित्रांनो, केबीजी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये ऑगस्ट 2026 मधील खगोलीय घटनांची माहिती देत आहे. 9 ऑगस्टला चंद्र मंगळ युती आहे. कृष्ण त्रयोदशीचा चंद्र आणि मंगळ यांची युती मिथुन राशीत आहे. 12 ऑगस्टला खग्रास सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार नाही, त्यामुळे वेध पाळण्याची गरज नाही. हे सूर्यग्रहण युरोप, आशियातील उत्तरेकडील भाग, उत्तर पश्चिम आफ्रिका, उत्तर अमेरिका, ग्रीनलँड, आइसलँड, पोर्चुगाल, रशिया, स्पेन, पॅसिफिक, अटलांटिक आणि आर्क्टिक महासागर येथून दिसेल. ग्रहण स्पर्श रात्री 9:04 आणि ग्रहण मोक्ष 13 ऑगस्टला पहाटे 1:27 आहे. हे ग्रहण कर्क राशीत होणार आहे. 12 ऑगस्टलाच पर्सिड्स हा उल्कावर्षाव दिसेल. ढगाळ वातावरण नसल्यास हा उल्कावर्षाव बघायला मिळेल. पर्सियस म्हणजे ययाती या नक्षत्र समूहातून याचा उगम दिसतो. रात्री 1 वाजता ईशान्य दिशेला हा उल्कावर्षाव दिसेल. जुलै 14 ते 1 सप्टेंबरमध्ये हा उल्कावर्षाव दिसतो. 12 ऑगस्टला सर्वात जास्त म्हणजे ताशी 100 उल्का पडताना दिसतात. 27 ऑगस्टला बुध रवी सुपिरियर कंजंक्शन म्हणजे युती आहे. बुध सूर्याच्या मागे जाईल. 9 सप्टेंबरपर्यंत बुध दिसणार नाही. 28 ऑगस्टला खंडग्रास चंद्रग्रहण आहे. कुंभ राशीत होणारे हे ग्रहण भारतातून दिसणार नाही, म्हणून वेध पाळण्याची गरज नाही. युरोप, आफ्रिकेचा काही भाग, उत्तर आणि दक्षिण अमेरिकामधून हे ग्रहण दिसेल. ग्रहण स्पर्श रात्री 8:03 आणि ग्रहण मोक्ष रात्री 11:21 आहे. ही होती ऑगस्ट 2026 मध्ये होणाऱ्या खगोलीय घटनांची माहिती. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.